जननी भवतारिणी माता जननी भवतारिणी माता जननी। गाण्याच्या ओळीतनच लक्षात आलं असेल, स्कंद माता असं आजच्या देवीचं नाव, आजच्या देवीचं रूप। स्कंद म्हणजे भगवान कार्तिकेय यांची माता असणारी ही स्कंद माता। जेव्हा शिव पार्वती यांना स्कंद म्हणजेच कार्तिकेय हा जन्माला आला, त्याचा जन्म झाला, तेव्हा सगळ्या देवांनी त्यावर अभिषेक केला। विचारलं की एवढा मोठा पराक्रमी मुलगा, याचा आपल्या देवसुरांच्या युद्धाच्या वेळी काही उपयोग होईल का? भगवान शंकर सुद्धा मोठ्या मनानं म्हणाले की हा कार्यात अतिशय कुशल असणारा, हा स्कंद पराक्रमी बलाढ्य असणारा, निपुण असणारा, याचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्या। तेव्हा इंद्रदेवांनी भगवान शंकरांना विनंती केली की तारकासुरा नावाचा जो बलाढ्य राक्षस आहे, जो सगळ्यांना पोळो की सोळो करून ठेवलंय, त्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी स्कंदानं आमच्या मदतीला यावं। दोघांनीही अनुमोदन देताच स्कंद म्हणजेच कार्तिकेय, ज्याला षडानन असं देखील म्हटलं जातं, त्या स्कंदानं आपल्या पराक्रमाच्या सहाय्यानं क्षणार्धात त्या तारकासुराचा वध केला। अतिशय वीर पुत्राला जन्म देणारी म्हणूनच स्कंद माता असं हिचं नाव पडलं। ही भवतारिणी आहे, सगळ्यांचं तारण करणारी, सगळ्यांना रक्षण करणारी। या स्कंद मातेकडे प्रत्येकानं अशीच विनंती करावी, विनवणी करावी की देवी भगवती पार्वती, आमच्या देखील पोटी असा वीरपुत्र जन्माला येऊ दे, जो पराक्रम करेल, आजच्या या अभियांत्रिक युगामध्ये जो निपुणता दाखवेल, आपल्या कलात्मक गुणांना वाव देईल, अशा कलात्मक पुत्राचा नव्हे तर अशा कलात्मक गुणांचा आमच्यामध्ये वावर असू दे। म्हणूनच या स्कंद मातेला आपण सगळ्यांनी नमन करूया। जगदंबेचा उदो उदो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।